सगळ्या पत्रकार मित्रांचं, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या सगळ्या पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो. आणि आज माझं पहिलं बजेट मी स्टँडिंग कमिटीसमोर स्टँडिंग चेअरमॅन मॅडमला आम्ही प्रेझेंट केलेलं आहे. त्याचं शॉर्ट समरी आपल्या सगळ्यांच्या समोर आपण ठेवलेलं आहे. ह्या बजेटमध्ये जवळपास आम्ही 18 वर्टिकल ठेवलेले आहे. राईट फ्रॉम प्रोजेक्ट्स टू गार्डन्स टू एज्युकेशन टू सोशल वेलफेअर टू हेल्थ टू वॉटर सप्लाय, हे सगळे आपण हेड्समध्ये इफ यू गो थ्रू दॅट तर सगळं आपल्याला कळेल आणि कोणत्या विषयावर किती निधी आम्ही ठेवलेला आहे आणि जो आज आम्ही प्रेझेंट केला. आता याच्यामध्ये स्टँडिंग त्याच्यामध्ये डिलिब्रेशन करून काही चेंजेस करू शकतात अंडर द म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, पण आम्ही जो आज प्रेझेंट केला आहे तो आज मी थोडक्यात आपल्याला सांगतो. 25-26च्या प्रस्तावात जो अर्थसंकल्प होता 4,702 कोटीचा आणि सुरुवातीचा शिल्लक 698 इतका असून सुधारित उत्पन्न आम्ही 5,401.62 कोटी असा राहील. आणि तसेच सन 26-27च्या वर्षाचे अंदाजित उत्पन्न आम्ही 5,555.41 कोटी असा आम्ही अंदाज ह्यावेळेस बांधलेला आहे. सन 25-26 या वर्षात एकूण खर्च रुपये 5,085.63 कोटी राहील. यात भाग अ मधील खर्च 3,789.23 कोटी एवढा असेल, तर भाग क मधील खर्च 1,296.40 कोटी एवढा राहील. त्याचबरोबर 26-27 या वर्षातील एकूण खर्च, आता मी खर्चासाठी सांगत आहे, जवळपास 5,840.65 कोटी एवढा असेल. यामध्ये भाग अ मध्ये 4,358.56 कोटी, तर भाग क मध्ये 1,482.09 कोटी एवढा राहील. त्यामुळे सन 26-27च्या प्रस्तावित या बजेटमध्ये 5,541.31 कोटीच्या अंदाजपत्रकात मनपाचा स्वनिधी 3,889.48 कोटी इतका असेल, तर शासनाकडून जो भांडवली आणि इतर बाबीवर जो आम्हाला निधी मिळतो तो जवळपास 1,651.83 एवढा असेल. आता खर्च साईडला आपण जर महसुली बघितलं तर 2026-27मध्ये एकूण महसुली खर्च 2,512.26 कोटी एवढा ठेवलेला आहे व भांडवली खर्च आम्ही 3,155.91 कोटी इतका ठेवलेला आहे. हा खर्च जो आमचे प्रोजेक्ट्स आहे, मोठे मेजर मायनर आणि मीडियम प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यावर आम्ही खर्च याच्यावर करणार आहे. आता आमच्याकडे पैसा कुठून येईल, आता दोन गोष्टी आहे, पैसा कुठून येईल आणि पैसा आम्ही कुठं खर्च करू. तर जवळपास मेजर स्रोत आमचा जो अकाउंट सेक्शन आहे त्यामध्ये आम्ही अपेक्षित करत आहोत की यावर्षी GSTचा जो आम्हाला निधी मिळेल तो जवळपास 1,913.68 कोटी आम्हाला एवढा मिळेल. त्यानंतर मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटीच्या पोटी आम्हाला जवळपास 70 कोटी आम्हाला मिळेल आणि एंटरटेनमेंटमधून आम्हाला जवळपास 25 कोटी एवढं आम्हाला उत्पन्न आम्हाला प्राप्त होईल. त्यानंतर दुसरा मोठा आम्हाला स्रोत आहे प्रॉपर्टी टॅक्समधून आम्हाला जवळपास 375 कोटीचं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे. यामध्ये आमचं मानस आहे की जे प्रॉपर्टी टॅक्सच्या नेटमध्ये नाही आलेलं आहे त्याला आम्ही टेक्नॉलॉजी यूज करून कसं आम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलप करून त्यांना आपल्याला टॅक्स नेटमध्ये आणता येईल किंवा काही टॅक्स रिव्हिजन करता येईल त्याच्यावर आपण यावेळेस भर देणार आहे. त्यानंतर PHE डिपार्टमेंट जो पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिपार्टमेंट वॉटर सप्लायमधून आम्हाला जवळपास आम्ही यावेळेस 275 करोडचं आम्ही लक्ष ठेवलेलं आहे की त्याच्यातून आम्हाला तेवढं उत्पन्न आम्हाला मिळेल. त्यानंतर मोठे प्रोजेक्टसाठी आम्हाला पैसे भेटतात. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वॉटर सप्लायमध्ये 2 स्कीम्स आपल्याला सुरू आहे. एक जिकाची सुरू आहे सेंट्रल आणि नॉर्थ झोनमध्ये, आणि अमृत 2मध्ये खालच्या साऊथ झोनसाठी आपल्याला अमृत 2ची स्कीम चालू आहे. जवळपास जेकाचा प्रोजेक्ट आपला 1900 कोटीचा आहे आणि अमृत 2चा जवळपास 200 कोटीच्या वरचा प्रोजेक्ट आहे. दोन्ही ऑनगोईंग आहे. जिकाचा जो प्रोजेक्ट आहे पॅकेज 5चा टेंडर आणि वर्क ऑर्डर झालेला आहे आणि बाकी 4मध्ये ज्या छोट्या इश्यूज आहे लँड डिव्हिजन ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये आम्हाला हे प्रोजेक्ट आम्हाला अमृतचं तात्काळ आम्हाला संपवायचं आणि हे जिकाचा प्रोजेक्ट आहे ते तात्काळ आम्हाला संपवण्याचा आमचा प्रशासनाचा मानस आहे. याच्यामध्ये डिटेल आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे की काय काय CP1, CP2, CP3, CP4, CP5 काय पॅकेजेस आहे ते ऑलरेडी आपल्या बुकलेट्समध्ये आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. याचे पैसे आपल्याला उपलब्ध आहे. आणि एक चांगली गोष्ट आम्ही हे करतो की इनोव्हेटिव्ह की जो जिका प्रोजेक्टमध्ये जो स्वनिधी आम्हाला द्यायचा आहे त्यासाठी कॉर्पोरेशनच्या तिजोरीवर भर न पडता कसं आपल्याला पब्लिकमधून पैसे रेज करण्यासाठी आम्ही ग्रीन बॉन्डसाठी बॉन्ड्स आम्ही इश्यू करणार आहे 200 कोटीचे. तेही अंतिम टप्प्यामध्ये आहे. पुढच्या 1 महिन्यामध्ये तेही आम्ही बॉन्ड्स इश्यू करू जेणेकरून पब्लिक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून आम्हाला पैसाही मिळेल आणि लोकांना जवळपास 8-9% रिटर्न त्याच्यामध्ये आम्ही देऊ शकू. यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडूनही आपल्याला सबसिडी मिळणार 12-13 कोटीची, जेणेकरून आम्हाला इफेक्टिव्ह रेट त्याचा 6% आम्हाला राहील. त्यानंतर घनकचऱ्यासाठी पण आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट आपण यावेळेस तरतूद ठेवलेली आहे. जवळपास लिगसी वेस्ट जो 15 लाख टन जो लिगसी वेस्ट आहे तोही आम्ही
कंपनीला देऊन 119 कोटी देऊन आम्ही पुढच्या एका वर्षामध्ये आम्हाला म्हणजे टार्गेट आम्ही जास्ती ठेवलेलं आहे, पण आम्ही कमीत कमी एका वर्षामध्ये जो लिगसी वेस्ट आहे ते ढीग आहे ते आम्ही कमी करण्याचा ह्या वर्षी आमचा मानस आहे. त्यानंतर सुसबीडी कंपनीमार्फत आपण मिथेन गॅस डेव्हलप करतो, त्याच्यामध्ये आपल्याला 0 खर्च लागून उलटा 15 लक्ष आपल्याला भेटणार आहे, त्याच्यामध्ये पण आपण पैसे कमवणार आहे. आणि तिसरं भूमिग्रीन जे कंपनी आहे त्यांना पण आपण जवळपास 500 अधिक 10% असं मेट्रिक टनचं आपण त्यांना पण याचं काम दिलेलं आहे. त्यानंतर नगर रचना विभागाकडून आम्हाला उत्पन्न जवळपास आम्ही 450 कोटीचं जे आम्ही TOD TDR त्यानंतर बिल्डिंग परमिशन्स आम्ही ते देऊ, त्याच्यामधून जवळपास 450 कोटी पेज नंबर B10 पहिला पॅरामध्ये आपण जवळपास त्यांना 450 कोटी एवढं उत्पन्न आपण त्याच्यामध्ये कॉर्पोरेशनला येणार आहे. त्यानंतर बाजार विभाग ज्याच्यामध्ये आपण शॉप रेंटमधून जवळपास 14 कोटी, पार्किंगमधून जवळपास 50 लक्ष आणि गाड्याच्या ऑप्शनमधून जवळपास 16.51 कोटी एवढाही पैसे जवळपास आपल्याला निधी आपल्याला हे करणार आहे. त्यानंतर मालमत्ता विभागाचं आपल्याकडे जवळपास 1100 आपल्याकडे प्रॉपर्टी आहे, त्यामध्ये 2-3 गोष्टी नाविन्यपूर्ण आपण करत आहोत. एकतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी माननीय CM सरांनी, गडकरी सरांनी, पालकमंत्री महोदयांनी आपल्याला जे प्रायव्हेट जागेवर ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यासाठी एक GR काढून TDR द्यायचं मेकॅनिझम आपल्याला केलेलं आहे, त्याच्यामधून आपल्याला उत्पन्न भेटणार आहे आणि लोकांनाही त्यांचं फ्रीहोल्डचं त्यांचं आपलं पट्टे त्याच्यामध्ये भेटणार आहे. त्यानंतर आकाशचिन्ह जे ॲडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंट आहे त्याच्यामार्फतही आम्ही जवळपास 13 ते 14 कोटीचं आम्ही पेज नंबर B14वर आम्ही जवळपास उत्पन्न ठेवलं. हे मिनिमम साईडला आहे, याच्यामध्ये वाढू शकतं, कारण आता आमचं प्रपोजल आहे की रेट वाढवायचं की नाही वाढवायचं ते बॉडीमध्ये जाऊन आम्ही ठरवल्यावर त्याच्यातही हा लोअर साईडला आम्ही टार्गेट ठेवलेला आहे, याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर PW डिपार्टमेंटचा आपलं प्रकल्प 4 सिमेंट रोड त्याच्या संपत आलेला आहे, त्याच्यामधूनही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर हे होईल. त्यानंतर आमचं जे हॉट मिक्स प्लांट आहे त्याच्यामधून जवळपास आम्ही 7311 खड्डे आम्ही बुजवलेले आहे, त्याच्यामधूनही आपल्याला उत्पन्न भेटतं. त्यानंतर सोशल वेलफेअरच्या ज्या आमच्या काही स्कीम्स आहे, रमाई घरकुल योजना, त्याच्यानंतर PMAYचं आपलं आपण करत आहोत, टप्पा 1 आपला पूर्ण झालेला आहे. त्यानंतर हॉस्पिटल आपण जर पेज नंबर B18ला बघितलं तर देवडी हॉस्पिटल आपण डेव्हलप करत आहोत, जेणेकरून त्या एरियातल्या लोकांना स्टेट ऑफ आर्ट हेल्थ फॅसिलिटी मिळेल आणि लोकांना फॅमिली प्लॅनिंगपासून तर टर्शरी ट्रीटमेंटपर्यंत तिथे आपण ट्रीटमेंट द्यायचा आपल्याला प्रकल्प आहे. ते 5 मंजिला इमारत आहे, तेही पूर्णत्वात येत आहे. त्यानंतर मागच्या काही वर्षापासून हायकोर्ट मॉनिटर्ड आपलं जे पर्यावरणपूरक विसर्जनसाठी जे इश्यू येत होते त्यासाठी ऑलरेडी 3 कुंड आपण गव्हर्नमेंटकडून सँक्शन केलेलं आहे, त्याचं काम पूर्ण झालं आहे. येत्या वर्षी सगळं काही आपण आर्टिफिशियल टँकमध्ये आपण गणपती विसर्जन आपण याच्यामध्ये करणार आहे, त्यामुळे कॉर्पोरेशनचा निधी पण वाचेल आणि पर्यावरणला डॅमेजही नाही होणार, त्यामुळे हा एक उपक्रम आपण घेत आहोत. लाईव्हलीहूड वाढवण्यासाठी महिलांमध्ये जे बचत गट आहे त्यांना त्यांच्या जे ते उत्पन्न करतात प्रोडक्शन करतात त्याला मार्केटिंगसाठी जसं प्रायव्हेट मॉल असतात त्यासाठी आपण एक जिजाऊ स्मृती शोधन संस्थान असं आपण जवळपास 17 कोटीचं शासनाकडून परवानगी आली आहे, तेही आपण बनवू जेणेकरून त्यांच्या प्रोडक्शनला ऑप्टिमल रेट मिळेल, त्याचंही आमचं मानस आहे. त्यानंतर आपण जे बघता की सिटीमध्ये हॉटेल रेस्टॉरंटसोबत स्ट्रीट फूडही चांगल्या क्लीन याच्यामध्ये लोकांनाही त्रास न होता आणि लोकांना फॅसिलिटी पण भेटली पाहिजे, त्या हिशोबाने क्लीन स्ट्रीट फूड हब हा एक प्रोजेक्ट आपण याच्यामध्ये राबवणार आहोत, ज्याची जागाही आपण आयडेंटिफाय केली आहे, जेणेकरून अतिक्रमण न करता लोकांना स्ट्रीट फूड कसं एन्जॉय करता येईल त्याच्यावर आपलं एक मानस आहे. त्यानंतर नागपूर शहरामधले जे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र त्याच्यासाठी पण भरभरून निधी आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये लक्ष्मीनारायण व शिवमंदिर सुशोभीकरण आहे, कुत्तेवाले बाबा सुशोभीकरण आहे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा अंदर मासळी बाजार आपण एक स्टेट ऑफ आर्ट फिश मार्केट आपण डेव्हलप करत आहोत, त्याचीही तरतूद आपण जवळपास 21 कोटीची केलेली आहे. मग डॉग निवारा व चिकित्सा केंद्र भांडेवाडी इथे आपण 10 कोटी ठेवलेले आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना 1 मध्ये जवळपास आपण 480 सदनिका वाटप केलेले आहे, त्याचं प्रकल्प पूर्णत्व गेला होता. आता जर टप्पा 2 त्याच्यामध्ये मौजा नारी, मौजा पुनापूर, मौजा जैताळा इथे जवळपास सगळे तिन्ही मिळून 2000 सदनिका आपल्याला पुढच्या एका वर्षामध्ये देण्याचं मानस कॉर्पोरेशनचं आहे, त्याच्यामध्ये पण आपण हे करू शकतो. त्यानंतर नुकताच CM सरांनी, गडकरी साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी ते सफाई कर्मचाऱ्यांसाठी आपल्याकडे घरकुल योजना आपण लॉन्च केली आहे कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून, त्याचंही आपण पूर्णत्वात नेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
त्यानंतर कॉर्पोरेशनला निधी भेटण्याचा एक स्रोत जो प्रकल्प आहे ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प, त्याच्यामध्ये जवळपास आम्ही 24 भूखंडांपैकी 6 भूखंडाचं ऑप्शन झालेलं आहे. त्याच्यामधून जवळपास 600 कोटी मिळाले. जेव्हा पूर्ण हे भूखंड विकल्या जाईल DBFOS माध्यमातून जवळपास 2 ते 2.5 हजार कोटी उत्पन्न कॉर्पोरेशनला याच्यामध्ये भेटू शकतं. आणि याच याच्यामध्ये आपण ॲसेट बनवण्यासाठी वर्किंग वुमन हॉस्टेल एक ॲम्युनिटी प्लॉटमध्ये आपण तो बनवत आहोत, जेणेकरून ज्या वर्किंग वुमेन असेल त्यांना राहण्याची सोय त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला मिळणार आहे. तो ॲम्युनिटी प्लॉटमध्ये आपण ऑरेंज सिटी स्ट्रीटला त्याचं बांधकाम आपण करत आहोत, ॲम्युनिटी स्पेस क्रमांक 5मध्ये. त्यानंतर लोकांना NMCमधल्या नागरिकांना डायलिसिस आणि डायग्नोस्टिक फॅसिलिटी देण्यासाठी PPPवर करता येईल का, जेणेकरून NMCचा पैसा खर्च न होता आणि त्याचबरोबर लोकांना अफोर्डेबल डायग्नोस्टिक आणि थेरपॉटिक सर्व्हिसेस कसे मिळू शकणार, त्यासाठी पण आपण एक मोजा जाल तरोडी आहे तिथे PPP माध्यमातून CGHच्या रेटवर कसं आपण कमी रेटमध्ये आपण नागरिकांना सोयीसुविधा पण देऊ शकतो, त्या हिशोबाने आपला आहे. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये उद्यान आणि गार्डन. यावेळेस आपल्याला माहीत आहे की NMCचा 75 वर्ष होऊन आता आपण अमृत महोत्सवी वर्षामध्ये आहे. त्यामुळे आमचं मानस आहे ऑलरेडी CM सरांनी, गडकरी साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी, महापौर मॅडम आणि काल चर्चा होऊन जवळपास आपल्याला 75 कमीत कमी ग्राउंड्स आणि 75 गार्डन्स थीम बेस्ड आपल्याला बनवायचं आमचं पुढच्या एका वर्षामध्ये मानस आहे. आणि ते आम्ही करून दाखवणार. त्यामध्ये नीड बेस्ड म्हणजे ज्या एरियामध्ये ज्या ग्राउंडची गरज आहे त्या थीमवर आपण बनवणार, की एखाद्या ठिकाणी जर टेनिसचं ग्राउंड तर टेनिसचं बनवणार, एका ठिकाणी स्केटिंग लागेल तर स्केटिंगचं बनवणार, एका ठिकाणी बॉक्सिंगचं लागेल तर बॉक्सिंगचं. तसं आपण असेसमेंट करून ते आपल्याला प्राधान्याने बनवायचं आहे. आणि गार्डन पण आपण थीम बेस्ड बनवणार, बटरफ्लाय गार्डन, त्याच्यानंतर ॲडव्हेंचर पार्कचं गार्डन, त्याच्यानंतर ट्रॅफिक पार्क, अशा प्रकारे थीम बेस्ड गार्डन बनवण्याचं मानस कॉर्पोरेशनचं आहे. आणि आम्ही कॉन्फिडंट आहोत की एका वर्षामध्ये आम्ही हे डेव्हलप करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. त्याकरिता जवळपास आम्ही उद्यान विभागासाठी 90 कोटी आपण बजेट याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे. पेज नंबर B26. त्यानंतर ट्रॅफिक विभागामध्ये आमचा एक महत्त्वाकांक्षी जो IITMS प्रोजेक्ट आहे, इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, त्यालाही आम्हाला पूर्णत्वास न्यायचं आहे. त्यासाठी बजेटरी अलोकेशन आपण केलेलं आहे. हे जर प्रकल्प पूर्ण झाला तर आपलं स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट होईल, ॲक्सिडेंट्स कमी होईल, शिस्त येईल, चालान पोलिसांना गोळा करायला इश्यू होईल, गाड्यांचं चोरी थांबेल आणि हे सगळं आपल्याला फायदा होणार आहे. तर हेही आपल्याला याच्यासाठी आपण 169 कोटीची तरतूद आपण याच्यामध्ये केलेली आहे. घनकचऱ्यावर मी ऑलरेडी आपल्याला बोललेलो आहे. समाज कल्याण विभागामार्फत आम्ही महिला समुपदेशन केंद्र, जेणेकरून आपसी जे भांडणं असतात, काउन्सिलिंग फॅसिलिटी आपण ते सुरू केलेली आहे. शिवणयंत्र वाटप, शिवणयंत्र क्लस्टर, लाडली लक्ष्मी विमा योजना आणि शहरी बेघर निवारा या योजना आपण राबवणार आहेत. त्याच्यानंतर दिव्यांगांसाठी आपण कर्णबधीर जे दिव्यांग आहे त्यांना कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया अर्थसहाय्यासाठी आपण एक स्कीम केलेली आहे. त्यांच्या लाईव्हलीहूडसाठी बचत गटांना आपण 50,000 ते 1,00,000 रुपये आपण त्याच्यामध्ये देणार, ते ठेवलेलं आहे. आणि दिव्यांगांना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य योजना, त्याच्यामध्ये 60,000पर्यंत पर इंडिव्हिज्युअल आपण हे स्कीम आपण ठेवलेली आहे. त्यानंतर दिव्यांगांसाठी प्रधानमंत्री आवास योजना घटक 3मध्ये त्यांना आपण अर्थसहाय्य आपण देणार आहे. त्यानंतर राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांना आपण अर्थसहाय्य आपण देणार आहे. आणि क्लस्टर वाईज आपण रिक्षा वाटप योजना ऑलरेडी आपण हे राबवलेली आहे, त्याला पुन्हा आपल्याला इन्क्रीज करून आपल्याला ते हे करायचं आहे. त्यानंतर यावर्षी आपण जे ब्लाइंड ट्रेनिंग सेंटर उघडण्याचं आमचं मानस आहे, जेणेकरून जे आंधळे ब्लाइंड लोक आहेत त्यांना त्यांचे जे ब्रेल लिपी, त्याच्यानंतर त्यांचे सॉफ्टवेअर, त्याच्यासाठी त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आमचं एक मानस आहे. त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्नशील त्याच्यामध्ये राहू. त्यानंतर शिक्षण विभागामध्ये आम्हाला मॉडेल स्कूल्स आम्हाला बनवायचं आहे. आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स स्कूल, मॉडेल स्कूल, डिजिटल स्कूल. आणि आमचंही मानस आहे की आम्ही इंटरनॅशनल कंपन्यांसोबत MOU करून लेटेस्ट एज्युकेशनल पॅटर्न आम्हाला आमच्या टीचर्सला ट्रेनिंग देऊन कसं आपल्या विद्यार्थ्यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून कसं जे प्रायव्हेट शाळेमध्ये जे शिक्षण भेटतं त्याच धर्तीवर आपल्या शासकीय NMC शाळेमध्ये कसं दर्जेदार आपल्याला एज्युकेशन देणार आहे, त्याचाही आमचा प्रयत्न आमचं याच्यामध्ये राहील. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा भर, प्रायव्हेट पार्टनरशिप आपण करू, ज्या शिक्षण विभागामध्ये मोठ्या कंपनी आहेत त्यांच्यासोबत आपण MOU करून त्यांना कसं करता येईल त्याच्यामध्ये आपल्याला भर राहील. त्यानंतर क्रीडावर मी ऑलरेडी बोललो, आम्हाला मिनिमम 75 ग्राउंड आपल्याला बनवायचे निर्देश आहे, त्याप्रकारे आपण ते बनवणार आहे.
त्यानंतर ग्रंथालय विभाग याच्यामध्ये आमचं एक मानस असं राहील की आता जे आम्ही लक्षात आलं की आपण जे भरत्या करतो MPSCमध्ये वर्ग 1 वर्ग 2 त्यामध्ये विदर्भ आणि नागपूर एरियातली लोकं खूप कमी लागतात. त्यांना कोचिंग, त्यांना अभ्यास करण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी आम्ही ग्रंथालय आणि त्याचं अपग्रेडेशन आणि नवीन काही ग्रंथालय आपल्याला ओपन करता येईल त्याचंही आमच्यावर भार राहील. जेणेकरून ह्या एरियातले मुलं शासकीय नोकरीमध्ये मग बँकिंगपासून तर MPSCपर्यंत शिपाईपासून ते कलेक्टर आणि IPS ते कसं लागेल त्याच्यावर याचं भर राहील. त्यासाठी ग्रंथालय आम्ही स्ट्रेंथन करू. अग्निशमन आणि आणीबाण सेवा ऑलरेडी आपण काही नवीन इक्विपमेंट्स घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर भरती प्रक्रियेवर आमचं भर आहे. ते आम्ही भरती प्रक्रिया पूर्णत्वेकडे नेण्याचा आमचं याच्यामध्ये प्रयत्न राहील. आणि शेवटी लेखामध्ये मी ऑलरेडी पहिले सांगून दिलं आपल्याला की म्युन्सिपल बॉन्ड्स आम्ही रेज करण्याचा आमचा प्रयत्न राहील. म्हणजे शासनाचे पैसे आपल्याला भेटतं, DPTCतून आपल्याला पैसे भेटतं, मल्टीलॅटरल एजन्सीकडून आपल्याला पैसे भेटतं, पण आपण बॉन्ड मार्केटमध्ये जाऊन बॉन्ड रेज करून ते बॉन्ड मार्केट आपण टॅप करण्याचा आमचा याच्यामध्ये प्रयत्न आहे. त्यातून स्टार्ट विथ 200 करोडचे बॉन्ड आम्ही रेज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता शेवटी जवळपास कलम 103 आणि 104 नुसार 25-26 सुधारित अंदाजपत्रक आहे. त्यामध्ये सुरुवातीचे शिल्लक 698.87 करोड, यामध्ये महसुली जमा 4,702.75 कोटी, असे एकत्रित 5,462 कोटी जमेचे व खर्च साईडला 5,085.63 कोटी या सुधारित बजेट आपण पेश केलेला आहे आज. आणि त्याच प्रकारे 26-27चे जमा व खर्चाचे मूळ अंदाज यामध्ये शासकीय अनुदान रकमेसह प्रारंभाची शिल्लक 315 कोटी व अपेक्षित जमा 5,541.31 कोटी, असे एकूण 5,857.30 कोटीचा जमा बाजूला अंदाजपत्रक आहे. तसेच खर्च 5,840 कोटीचा आपण तसेच 16.65 कोटी शिल्लक असा आज आम्ही अर्थसंकल्प आम्ही स्टँडिंग चेअरमॅन आणि स्टँडिंग कमिटीला आम्ही सादर केलेला आहे. एकच आमचं एक आहे की जे नागपूर आणि महाराष्ट्राचं पॉलिटिकल लिडरशिप आहे यामध्ये CM सर, गडकरी सर, पालकमंत्री महोदय, सगळे आमदार, सर्व खासदार, नगरसेवक, महापौर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन आणि सगळे अधिकारी कर्मचारी सगळे मिळून आम्हाला पॉझिटिव्ह करायचं आणि कुठेतरी NMC जो आपला आहे ते महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या नगरपालिका आहेत तिथे कुठेतरी टॉपमध्ये आपल्याला टॉप 3मध्ये आपली NMC न्यायचं आमचं मानस आहे. आता याच्यामध्ये आम्ही स्वॉट अनालिसिस करून काय स्ट्रेंथ काय विकनेस आहे आणि आमच्या विकनेसेसवर आपण काम करून स्ट्रेंथ जे आहे त्याला अजून अपग्रेड करून आम्हाला हा जो बजेट आपण मांडला आहे याच्या अनुषंगाने जे मी आत्तापर्यंत सांगितलं त्याच्यामध्ये आम्हाला पुढच्या 1 वर्ष आम्हाला काम करायचं आहे आणि NMCला एक टॉप 3 कॉर्पोरेशन्समध्ये आपल्याला नेण्याची आमची मानस आहे. थँक्यू. बॉन्डचा खर्च वाढणार नाही. बॉन्ड आपल्याला पेमेंट इमिजिएटली करावं लागत नाही. बॉन्डमध्ये जर आपण 8% रिटर्न देत आहोत त्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जी स्कीम आहे पहिल्या 20 कॉर्पोरेशन्सला ते लोक सबसिडी देत आहे. ते जर केलं तर आपल्याला बँकेपेक्षा कमी मिळणार आणि बँकेचा आपण जो निधी घेतो तो टप्प्याटप्प्याने घेतो, एका वेळेस मिळेल. कारण आता 200 करोड आपल्याला आपला बॉन्ड द्यायचा आहे तर ते त्याच्यामध्ये एस्क्रू अकाउंट असतो त्यामुळे काही कॉर्पोरेशनवर अधिक भर पडण्याची त्याच्यामध्ये हे नाही आणि इट इज अ सक्सेसफुल अँड इस्टॅब्लिश मॉडेल. त्यामुळे आपणही जे नवीन इंस्ट्रूमेंट आहे ते आपल्याला घ्यायला काही अडचण नसावी असं माझं मत आहे. सर पिछली जो महानगरपालिकाओं के अपने अनुभव है बॉन्ड को लेकर वो काफ़ी अच्छे नहीं रहे हैं. तो क्या हम लोगों को अभी हम जैसे बात कर रहे हैं कि हमको गवर्नमेंट की तरफ से सब्सिडी मिल जाएगी, अनुदान मिल जाएगा, तो कहीं से फिर हम एक बार सर टॉप 3 की बात कर रहे हैं और गवर्नमेंट अनुदान पे हम डिपेंडेंट हो रहे हैं, ऐसा नहीं लग रहा है? नहीं, देखो अभी जितना मुझे फाइनेंस समझता है कि कोई भी इंस्टीट्यूशन फिर वो कॉरपोरेशन रहे या गवर्नमेंट रहे वहाँ पे इनफ्लो जो होता है 3-4 प्रकार का होता है. एक गवर्नमेंट का जो कैपिटल आता है जो गवर्नमेंट की योजना उसमें से आता है, एक उस बॉडी का इंस्टीट्यूशन का खुद का अर्निंग रहता है, तीसरा होता है कि बैंकिंग सिस्टम से अपन लोन लेते हैं और तीसरा जो है ये इंस्ट्रूमेंट्स जो अलग अलग फिनेंस के इंस्ट्रूमेंट्स है उसमें ग्रीन बॉन्ड्स आ गए, तुम्हारे मनी बॉन्ड्स आ गए, ये रहते. तो इनका सबका मिक्स हमको यूज़ करना है. तो अभी जो कॉरपोरेशंस ने यूज़ किया है दे आर डूइंग गुड. मुझे लगता है कि 6% पे अगर हमको मिल रहा है इफेक्टिव 6%, 8% का हमको 8 से 8.2 का हम रिटर्न मिलता है लोगों को और उसमें कि 2 से 2.5% अपने को सब्सिडी मिलती है गवर्नमेंट का जो योजना है टॉप 20 कॉर्पोरेशंस को. तो उसमें मुझे लगता नहीं कोई बैंक से लेंगे तो 7.5% मिल रहा है, इसमें 6 ही मिल रहा है. तो वी आर सेविंग 1.5% एनी हाउ. अगर ये 200 करोड़ बॉन्ड नहीं लेता तो कहाँ से लेता? लोन ही लेता. लोन कितने में लेता? 7.5%. कितनी सा है वो? 7.25 है. तो 1.5% मेरा सेविंग है ना. तो इफेक्टिवली मैंने इफेक्टिवली एक्सक्लूसिव अकाउंट मेंटेन किया तो मेरा 6% में मेरा हो जाएगा. सर प्रॉपर्टी टैक्स का आउटस्टैंडिंग जो है अराउंड 900 करोड़ है.
सिमिलरली वाटर के भी एरियर्स जो है 300 करोड़ के ऊपर है, तो इसके ऊपर एनएमसी तो वही मैं बोल रहा अभी जो प्रॉपर्टी टैक्स है, टैक्स का रिवीजन करना चाहिए क्या, जो अनटैप टैक्सेस है उसको कैसे लेना है, जो थकबाकीदार है उन पे क्या कार्रवाई करना है, और इसमें कोई टेक्नोलॉजी लाके जीपीएस बेस्ड हमको क्या करना है उसका। अभी मैंने वाटर सप्लाई की मैंने मीटिंग ली है, अभी प्रॉपर्टी टैक्स की मीटिंग मेरी कल है, वो असेसमेंट करके, इसलिए मैंने बोला कि जो हमने ये जो फिगर्स दिखाया है वो कंजर्वेटिव है। मैंने बोला है कि 400 करोड़ में रिकवरी करूँगा, वो 500 भी हो सकते हैं अगर हमारे ये सब मैकेनिज्म इन प्लेस आ गए तो हम बढ़ा भी सकते हैं। दिस आर ऑल कंजर्वेटिव, जो हमारा इनकम का स्रोत है कंजर्वेटिव रखा है। अभी पानी पुरोठा का मैंने 275 करोड़ बोला है, इसमें वो बढ़ भी सकता है। अगर कल जाके हमारा 24/7 जो हम कर रहे हैं वो जो हम मैकेनिज्म अभी डाल रहे हैं रेगुलेटरी, वो सक्सेसफुल हो गए अगले 3-4 महीने में, तो हमारा इनकम बढ़ भी सकता है। सर ये जो बजट है, इस बजट में कहीं पर भी सर हमारे अपने खर्चों को कम करने की बात नज़र नहीं आ रही, क्योंकि हम एक बड़ी कॉरपोरेशन है और हमारी कॉरपोरेशन में हम जो देख रहे हैं कि पिछले कुछ सालों से स्थिति कोई बहुत अच्छी नहीं है, तो क्या हम अपने अंदर भी कुछ कटौती करने पे नहीं, हमारा मेजर खर्चा तो सैलरी और इस पे होता है, वो तो मैंडेटरी खर्चा है 35-40%, वो कम तो नहीं कर सकते। बाकी आप ही बताइए कहाँ ज़्यादा खर्चा करना चाहिए, आपके सजेशन आर मोस्ट वेलकम, क्योंकि अभी बजट फाइनल नहीं हुआ है। आप ही जो स्टैंडिंग चेयरमैन में जो बॉक्स में डालना है उसमें आप सजेशन दीजिए। कहाँ खर्चा हमारा बेसिकली सैलरी, पेंशन, जीपीएफ, इस पर अपना मेन खर्चा है। बाकी अननेसेसरी खर्चा तो अपन किधर भी नहीं करते, जो मस्ट रिक्वायरमेंट है स्टैट्यूटरी एंड मैंडेटरी खर्चा वही हम करते हैं। सर टैक्स में किसी प्रकार की वृद्धि की है क्या बजट में आपने? नहीं किए, अभी हम वही बॉडी में जाके डिसीजन लेना पड़ेगा। प्रॉपर्टी टैक्स में प्रस्ताव दिया था विभाग ने, तो अभी बॉडी में जाएगा, डिस्कस होगा, उसके बाद फाइनल डिसीजन होगा। अभी डिसीजन कुछ आपके नहीं हुआ, तरफ से नहीं बढ़ाया हमने बढ़ाया, हमने प्रपोज किया है चर्चा के लिए, प्रपोज किया। पर ये बजट में इंक्लूड नहीं है। ये अभी तो स्टैंडिंग को दिया है मैंने, अभी फाइनल बजट तो बॉडी में पेश होएगा। नॉर्मली क्या होता है सर कि अगर आपने 10% बढ़ाया है, प्रपोजल आपका 10% का है, उसको बजट में इंक्लूड करके फिर वो नहीं किया हमने, बजट में इंक्लूड नहीं किया। महानगरपालिकेकडे ठेवी फिक्स डिपॉझिट किती आहे त्याचा काही जसं BMC मध्ये वापरला होता काही 100 करोड आहे, त्याला हात लावण्याचा काही संबंध नाही, ते फिक्सच राहील। ते आमचं कुशन आहे ना। हां सर और कर्ज कितना ले रहे हैं? 5.4% कर्ज का कर्ज आपण सर कितने कर्ज? 7.25, 400 करोड़ 400 करोड़ का लोन लेना है। टप्प्या नाही नहीं, पर बैंक का कर्ज हम एक साथ नहीं लेते ना, आज 50 करोड़ दे दो, फिर 6 महीने बाद फिर 50 करोड़ दे दो, टप्पे टप्पे से लेते, तो दैट अक्रॉस 1 साल लेंगे वो, 1 से 2 साल, 2 साल। सर ये आपने जो बोला पारदर्शी प्रशासन रखेंगे और हम एक इनोवेटिव और मतलब एक मॉडल महानगर पालिका तैयार करेंगे, इसके लिए अपार्ट फ्रॉम ये रूटीन की चीज़ों से हटके आपके पास में क्या एक एक्शन प्लान है? वही तो बताया कि भाई तुम्हारे प्लेग्राउंड्स, गार्डन्स, ये जो अभी फॉर एग्जांपल ये प्रोजेक्ट जो एग्जिस्टिंग शुरू है, ये भी अगर पूरे हो गए 1 साल में तो भी काफ़ी कुछ 50% काम ये हो जाएगा। अभी सबसे ज़्यादा इंपॉर्टेंट क्या कंप्लेंट्स आती है आपके पास? सर रास्ते खराब है, 24/7 हाँ, पानी तो वही तो नहीं आ बताया, रहा है उसी सर, पे हमने स्कूलें बंद हो चुकी हैं सर, हेल्थ में भी तो बहुत वही- सारे कर्मचारियों की कमी है, NHM वालों को सैलरी नहीं मिला है। तो मैं वही बोल रहा हूँ, अगर जो रूटीन काम ही अगर हमने अच्छे से किए तो आधा 60% उसी में प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा। बच्चा 40% हम इनोवेशन पे काम करेंगे, जो मैं ऑलरेडी बोल दिया है कि टेक्नोलॉजी, AI, फिर प्ले ग्राउंड, उसमें से भी हमको ये करेंगे वो सब। उसके लिए सेंट्रल ने भी इस साल कोई पैसा नहीं रखा, आप भी कर्जा ही उठा के उसको कैसे पूरा होता है? नहीं देंगे ना पैसा, उसमें 3 चीज़ें हैं, सेंट्रल गवर्नमेंट कुछ पैसा दे रही है, स्टेट गवर्नमेंट कुछ पैसा, सेंट्रल तो अपने बजट में ही नहीं रखा है। ये है ना ऑलरेडी बजटेड है ना, पुराना स्कीम है ना, वो पैसा आएगा ना, पैसा है, पैसे की कमी नहीं है उसमें, पैसे की उस प्रोजेक्ट के लिए कोई भी कमी नहीं है, पैसा इज देयर। सुधारित आणि प्रस्तावित बजेटमध्ये तूट आहे, तर ती कुठल्या प्रकल्पावर? नाही जमा आहे ना, तूट कुठे आहे? नाही, आपलं 26चं जे बजेट आहे हां, प्रस्तावित तूट कुठे आहे त्याच्यामध्ये? आणि सुधारित नाही 25-26 सुधारित आणि 26-27 प्रस्तावित आहे। नाही 26चं जे आपलं सुधारित बजेट आहे ते प्रस्तावितच्या तुलनेत कमी आहे, म्हटलं ती तूट कुठल्या वाढलेला आहे ना, 5,840 कोटीचा आहे, वाढलेला आहे ना। नहीं पिछला जो बजट था कमी केला आहे। उसमें जहाँ पिछला जो प्रपोज था कुछ पैसे रियलाइज नहीं होंगे, जो इनकम आने वाला था रियलाइज नहीं होगा, इसलिए वो करते हैं अपन रिअप्रोप्रिएशन। कुठल्या प्रकल्पाला आपण ते मला सांगावं लागेल। नाही, प्रकल्पाला असं नाही आहे। प्रकल्पाचं नाही, आता मी विचार केला होता की मला टॅक्समधून 100 रुपये भेटणार, पण मला 80 भेटले, तर ते 20 रुपये तसं कमी करतो आपण, ॲक्रुअल जे होतं आहे ना त्याच्यामध्ये तो आहे विषय। और कितना फंड सर राज्य सरकार के पास पेंडिंग है अभी भी?
हाँ, और वो उसके लिए क्या कर रहे हैं आप लोग? 550 कोटीची आपली डिमांड गेलेली आहे. 550 करोड़. और उसमें से यानी आप लोग नहीं अभी देखो, जब प्रोजेक्ट को अप्रूवल मिलता है, 100 करोड़ का प्रोजेक्ट अप्रूवल हो गया, उसका इंक्यूबेशन भी 2 साल का रहता है. वो प्रमा है 100 करोड़ की, तो उसको पेंडिंग नहीं बोल सकते. आज मेरे बिल कितने पेंडिंग है, दैट इज़ मोर इम्पोर्टेंट. क्योंकि वो प्रोजेक्ट का रनिंग बिल निकालते तो हम गवर्नमेंट को 3 से 4 टाइप में पैसा मांगते. पहला 2 लेवल हो गए तो सर और 20 करोड़ दे दो, फिर और, क्योंकि एक साथ पैसा तो कैश फ्लो भी रहता है ना, आप समझ सकते हो. कैश फ्लो जो रहता है वो मेंटेन हम करते हैं. अभी पैसे के वजह से कोई प्रोजेक्ट रुका है ऐसा नहीं है. हम अभी 20 करोड़ अभी हमने कुछ दिन पहले डिमांड की है पैसे की, तो पैसे आते रहते हैं. सर, ये जो आपके पास में अभी महानगर पालिका में तकरीबन 47% कर्मचारियों की कमी है, 23 सहायक आयुक्त होने चाहिए, आपके पास 3 ही है, तो इसको लेके कुछ आप राज्य सरकार से Yes. बात करने वाले हैं? नहीं, ऑलरेडी हमारी चल रही, इसमें हम 3 प्रकार से कर रहे हैं. जो भर्ती की परमिशन आई है वो भर्ती शुरू है. दूसरा है हमारा नीचे के कैडर से ऊपर के कैडर में प्रमोशन करना, वो भी शुरू है. तीसरा जो डेपुटेशन के पोस्ट है, जो आप बोल रहे हो कि 22 असिस्टेंट कमिश्नर, 12 यहाँ पे और 10 जोनल के, उसके भी अभी रिक्रूटमेंट हुआ है नया, तो वो भी हमने गवर्नमेंट को भेजा. उसमें से भी हम 5-10 लोग लेने की हमारी तैयारी है. तो अभी वही मैं असेसमेंट ले रहा हूँ कि रिक्त कितने हैं, उसमें से स्ट्रैटेजिकली रिक्त कितने हैं कि उनको भरना एकदम गरज है. कुछ पोस्ट एडिशनल चार्ज पे चल सकते हैं, कुछ नहीं चल सकते. जो नहीं चल सकते वो उसको इमीडिएट जो भरना है तो उसका भी आड़ा हुआ हमने रखा हुआ है. वो भी 1-8 महीने में हम वी आर ट्राइंग टू रिजॉल्व इट. सर, फायर डिपार्टमेंटमध्ये फायर डिपार्टमेंटमध्ये 360 पदांचं प्रपोजल आहे. ते 2 वर्षापासून तिथे नगर विभाग पेंडिंग आहे. त्याच्यामध्ये आरा- कमिशनर खपून गेले, म्हणजे हात टेकले त्यांनी, ते बोलून गेले इथं. आता आता मी प्रयत्न करतो, पण सॉल्व करू. होऊन जाईल. ते मधामध्ये ते आराचा इश्यू होता, मग ते हाईट. पण सॉल्व्ह झाला होता. आता बघ, माझा रिव्ह्यू व्हायचा आहे फायरचा, उद्या आहे. मी तुम्हाला परवा सांगतो. ठीक आहे. एक प्रश्न असा आहे, नागपूर शहरात एक अडचण अशी आहे, एनआयटी पण वेगळी संस्था आहे, एनआयटीचं वेगळं बजेट आहे. त्यामुळे एनआयटी, एनएमसी, एनआयटीच्या काही फाईल तुमच्याकडे आले बरखास्त होणार म्हणून, मग परत फाईल त्या परत गेल्या. तुमच्या बजेटमध्ये, तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये एनआयटीची अडचण जी आहे आपल्या सगळ्या याच्यात, काही पण त्यांच्याकडे द्यावं लागतात, त्यांना गार्डन बनवावं लागतात, तुमच्या याच्यात आहे. एनआयटीचा इश्यू कसा सॉल्व्ह करणार आहोत? NIT चेअरमॅन साहेबांसोबत बसून कोऑर्डिनेशनचं आमचा प्रयत्न राहील. ते कारण इट विल बी रिझॉल्व थ्रू कोऑर्डिनेशन. सर, एज्युकेशन संदर्भात आपण बोलले की इंटरनॅशनल काही संस्थांशी आपण काम करणार आहात. 114 शाळा ज्या आहे महानगरपालिकेच्या आहेत, 186ची 51 आपण बंद केली आहे. लॅक ऑफ स्टुडंट आपल्याकडे आहे. काही शाळा ज्या खूप चांगल्या चालतात, जसं बनापारा, तिथे ॲडमिशन भेटत नाही लोकांना. म्हणजे बाकी शाळा जे आहेत ते पूर्ण खराब झाले आहेत. 22-23 अशी पटसंख्या आहे. तर कशा पद्धतीने याला तुम्ही ज्या सावध करणार आहात? CBSE काही पॅटर्नचा विचार आहे का? इंग्लिश मीडियम किती वाढणार आहे? मी तुम्हाला ते सांगितलं की आमचा प्रयत्न राहील लो हँगिंग फ्रूटला. ज्या शाळांमध्ये 100च्या पटसंख्या आहे त्याला जर मी फोकस केला तर 100 ते 200 स्टुडंट व्हायला सोपं राहील. ज्या ठिकाणी पटसंख्या कमी आहे, 10-20 तुम्ही जे म्हटलं, तिथं फोकस करायला तर मला अडचण येईल. तर पहिले आम्ही टॉप डाऊन अप्रोच ठेवू, जे इझी टू टॅकल आहे त्यांना टॅकल करू आणि मग आम्ही कठीण विषयाकडे जाऊ. तर पहिलेच कठीण विषय उचलला तर ते टफ होईल. बरोबर आहे. आता ज्या आपल्या आकांक्षा शाळा सुरू आहे तशा शाळा अजून किती बनवता येईल, त्यांना तिथं पटसंख्या कसं वाढवता येईल, तिथं स्पोर्ट्स फॅसिलिटी कसं देता येईल, तिथं स्मार्ट स्कूल क्लासरूम कसे करता येईल, त्यांना तुम्ही म्युझिकचं आणि बाकीचं जे प्रायव्हेट शाळेमध्ये भेटतं ते कसं देता येईल त्याचा आमचा प्रयत्न राहील. आम्ही 25-26चा सुधारित आणि 26-27चा अंदाजित बजेट आज स्टँडिंग बॉडीला आपण सादर केलेला आहे. यामध्ये जवळपास जो 25-26चा सुधारित अंदाजपत्रक आहे त्याच्यामध्ये सुरुवातीची शिल्लक जी आहे ते 698.87 कोटी, यामध्ये महसुली जमा 4702.75 कोटी असे एकत्रित एकूण सुधारित जो जमेचा बजेट होता तो 5401.62 कोटी आपण प्रस्तुत केलेला आहे. त्यामध्ये आणि एकूण खर्च 5085.63 कोटी आपण याच्यामध्ये सादर केलेला आहे. आणि त्याचप्रकारे महानगरपालिका अधिनियम कलम 95 नुसार आपण 26-27चा जो अंदाजित जो आहे तो जवळपास 5857.30 कोटीचा आपण बजेट सादर केलेला आहे. आणि त्यामध्ये खर्चा साईडला 5840.65 कोटी आपण घेता आपण हे केलेला. यामध्ये महानगरपालिकाचा एकच हे आहे की आम्हाला गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख कामं करून काही आमचे जे अडचणी आहेत त्या सुधारू करून आणि इनोव्हेटिव्ह काय करता येईल याच्यामध्ये जे आम्ही 18 व्हर्टिकल्स ठेवलेले आहे, प्रोजेक्ट्सपासून PWD-पासून वॉटर सप्लाय, ग्राउंड्स, लायब्ररीज, मोठे काही प्रोजेक्ट्स,
DBFOSचं आणि इन्कम कसं आपल्याला कॉर्पोरेशनला वाढवता येईल याच्यावर आमचं भर याच्यामध्ये राहणार आहे. आज आम्ही स्टँडिंग कमिटीला आम्ही बजेट सादर केलेलं आहे. त्यानंतर स्टँडिंग कमिटी डेलिब्रेट करून ते बॉडी समोर तो बजेट मांडून त्याच्यामध्ये काही सुधारणा त्यांना करता आल्या त्या करून फायनल बजेट बॉडी मंजूर करेल. आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला NMC नागपूर महानगरपालिकेचं फायनान्शियल स्टेटस चांगलं करायचं आहे आणि NMCला आम्हाला टॉप 3 महाराष्ट्राचे टॉप 3 कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये आपल्याला बघू. आम्ही याच्यामध्ये आम्ही बॉन्डवर आम्ही काम करणार आहे. फिनान्सेस कसे रेज करायचे ते करणार आहे. त्याच्यानंतर एज्युकेशनमध्ये आम्हाला काम करायचं आहे. प्लेग्राऊंड्सच्या याच्यावर काम करायचं आहे. कारण यावेळेस NMCचा 75 वर्ष आणि अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामध्ये आम्ही जवळपास 75 ग्राउंड आणि 75 उद्याने कशी डेव्हलप करायचं त्याच्यावरही आम्ही भार देणार आहे. मोठं आम्हाला नागपूर कॉर्पोरेशन जे स्थिती आहे ते आम्हाला उंचावून एक म्हणजे सगळ्यांनी नाव घेतलं पाहिजे की NMC जे महानगरपालिका आहे नागपूर महानगरपालिका ती एक उत्कृष्ट नगरपालिका आहे असं आपल्या NMCचं ओळख झाली पाहिजे. सर, ग्रीन बॉन्ड जारी करणार आहात का आपण? कशासाठी एक ग्रीन बॉन्ड आहे आणि किती? ते आपला जिकाचा जो प्रोजेक्ट है उसके लिए जो कॉर्पोरेशन का जो हिस्सा देना है जिस उसमें 3 प्रकार के कंट्रीब्यूशन है, गवर्नमेंट ऑफ इंडिया का, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का और नगरपालिका का. तो उसका जो कंट्रीब्यूशन हमको देना है उसके लिए हमें ग्रीन बॉन्ड्स हम रेज करेंगे. म्हणजे पॅनिक सिच्युएशन आहे, अनेक ठिकाणी रांगा लागताना दिसते आहे. काय नेमकी स्थिती आहे, आपल्या शहराला किती आवश्यकता आहे आणि किती पुरवठा आहे? नाही, मी 2 दिवसापासून आपल्याशी मीडियासोबत दिवसातून 3 ते 4 वेळा मी बोलत आहे कारण ते अत्यंत गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की कसलीच शॉर्टेज फॉर डोमेस्टिक ॲज वेल ॲज कमर्शियल सिलेंडरची नाही आहे. नागपूरकर अननेसेसरी पॅनिक करत आहेत कारण ते काल कंप्लेंट आला होता की होर्डिंग होत आहे, ब्लॅकमेल. त्यासाठी मी जवळपास ग्रामीणमध्ये 4-5 टीम आणि सिटीमध्ये आमचे फूड सप्लायचे 4-5 टीम CP सरांशी वगैरे त्यांचं पण आम्ही टीम करतो आणि आम्ही कारवाईसुद्धा केलेली आहे. लोकांचं म्हणणं आहे की सर आम्हाला मेसेज येत नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स आहे की 25 दिवसामध्ये आपल्याला बुकिंग करावं लागते. आधी लवकर येत होतं, आता 25 दिवसामध्ये येत आहे. म्हणजे कुठेच काल मी हॉटेलवाल्यांना पण बोलवलं होतं. आज सकाळी मी सगळे जे हॉस्टेल्स आहेत कारण काल एक तक्रार होती की IIM NLU आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जिथं विद्यार्थी संख्या मोठी तिथे शॉर्टेज आहे. कसलं शॉर्टेज नाही, त्यांच्याकडे 4 ते 5 दिवसाचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे माझी एक विनंती आहे आणि आता आपण बघत असाल न्यूजवर तुम्ही पण बघितलं असेल की माननीय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मंत्री महोदयांनी पण प्रेस घेतली, CM सरांनी पण सांगितलेलं आहे, पालकमंत्री महोदयांनी पण सांगितलेलं आहे की कसलीच शॉर्टेज नाही आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवावर भरोसा न करता सगळ्यांकडे मी काल त्यांना विचारलं की किती हॉटेल बंद झाले, तुम्ही पण सांगा झाले का एकतरी हॉटेल बंद, सगळीकडे कस्टमर चालले, सब रेस्टॉरंट सुरू आहे. पॅनिक करण्याची गरज नाही आहे आणि येत्या दिवसामध्ये अजून जे वॉर लाईक सिच्युएशन झाली होती त्याच्यामध्ये सुधारणा. आता आपले जहाज येऊ द्यायचं ते काल मीडियात आपण वाचलेलं आहे. त्यामुळे अजून आपली कंडिशन सुधारेल. त्यामुळे एकच विनंती आहे, प्रशासन तुमच्यासोबत आहे. आम्ही जे होर्डिंग आणि ब्लॅक मार्केटिंगमध्ये इन्व्हॉल्व त्यांना आम्ही ठोकून काढणार. ऑलरेडी आम्ही 2 गुन्हे दाखल केलेले आहे. ठीक आहे, त्यामुळे ते मी घेऊन देतो. त्यामुळे सगळ्यांनी कोणीच पॅनिक व्हायची गरज नाही, तिथं रांगा लावायची गरज नाही. आपण ऑनलाईन बुकिंग करा, आपल्या घरी डिलिव्हरी होईल. तिथं अननेसेसरी लॉ अँड ऑर्डर क्रिएट करण्याची कसलीच गरज नागपूरकरांना नाही आहे. मॅडम ऑनलाईन होत आहे पण ते 25 दिवसामध्ये आपल्याला OTP येईल. आता माझा एक प्रश्न आहे की माझा मोबाईल सगळ्यांकडे आहे, मला मेसेज मी तुम्हाला विचारतो, प्रश्न आहे उत्तर नाही. प्रश्न आहे की नागपूरमध्ये किती आता हे इश्यू 4 दिवसापासून येत आहेत. 4 दिवसापासून लोक म्हणत आहे की सिलेंडर भेटत नाही. ठीक आहे, राशनिंग करावं लागेल की आज मी 3 वेळा गरम पाण्याने आंघोळ करत होतो, आता मला एकाच वेळेस ते राशनिंग करावं लागेल. शॉर्टेज कुठेच नाही आहे. मला एक तुम्हालाच प्रश्न विचारायचा की किती नागपूरमध्ये हॉटेल बंद झाले. शाम को आप जाके देखो, आज भी रेस्टॉरंट में जाके मतलब सुरू आहे. किती हॉस्टेल बंद झाले, सगळ्या मुलांना जेवण टाईमवर भेटत आहे, बरोबर आहे. तिसरं आणि कोणत्या घरामध्ये सिलेंडर न भेटल्यामुळे त्यांना स्वयंपाक नाही करता असं नाही आहे. त्यामुळे माझी एक विनंती आहे की राशनिंग तर करावं लागेल परंतु शॉर्टेज नाही आहे. तुम्हाला 25 दिवसामध्ये जो सिलेंडर भेटणार होता तो भेटणार. बता दो ना, इसलिए दे रहे हमने इसलिए दे रहे क्योंकि ऐसा ना हो, क्योंकि जब भी शॉर्टेज आता है तो पहला प्राधान्य डोमेस्टिक यूज़ को मिलता है. ऐसा ना हो कि होटल वाले डोमेस्टिक सिलेंडर यूज़ करें, इसलिए स्ट्रिक्ट किया गया है. एनीथिंग दैट इज़ डन विद अ पर्पस. हो सकता है ना, अगर एक घर में मेरे को एक सिलेंडर चाहिए, एक होटल वाले ने पूरे 100 सिलेंडर डोमेस्टिक ले लिए झूठे KYC करके, तो क्या करोगे. इसलिए वो KYC कर रहे. पर व्हेन आई एम टॉकिंग विद रिस्पॉन्सिबिलिटी कि शॉर्टेज नहीं होगा. अगर लोगों ने
पैनिक सिचुएशन नहीं की। अभी क्या हो रहा है, जिसके घर में कल मैं एक जगह गया था, मैंने पूछा की ताई तुम्ही सिलेंडर केव्हा आणला? सर 5 दिवसा पहिलेच आलो. मग आज कशाला आले? सर सिलेंडर संपले तर एक घेऊन ठेवतो. काय गरज आहे? आप जाके, मेरी रिक्वेस्ट है, आप जहाँ पे लाइन लगी ना वहाँ पे लगे जाके पूछो कि अगर 10 लोग लाइन में लगे तो कितने लोगों के सिलेंडर खत्म हो गए. बोलेंगे नहीं सर है, बट कल जाके नहीं मिला तो हम इसलिए पैनिक सिचुएशन मत करिए अननेसेसरी. उससे क्या होता है, शहर का नाम भी खराब होता है. और जब शॉर्टेज है तो हम बताएंगे ना, जैसे कोविड में जब शॉर्टेज था तो हमने बताया था. अगर शॉर्टेज होगा तो हम खुद आएंगे ना आपके बताने के, प्रेस लेके हम बताएंगे कि अब अगले 4 दिन नहीं आने वाला. या अभी एडिक्वेट सप्लाई है, बस लोगों ने होर्डिंग और ये ब्लैक मार्केटिंग की टेंडेंसी के बाहर निकलना चाहिए. एजेंट लोगों से बचना चाहिए. और अगर ऐसे कोई एजंटबाजी कर रहा है तो हमको बताइए, हम उसको एसेंशियल कम्युनिटी एक्ट में अंदर कर देंगे. सर हॉटेल्स बंद नाही झाले, मात्र हॉटेल्सचे जे शेगडे आहेत ते कोळशाचा आणि लाकडाच्या कोळशा शेगडे बहुत सारे इंडक्शन भी शिफ्ट हो गए. VCA क्लब बंद झाल्याची माहिती आहे. मला दाखवा, मी बोल नाही म्हणजे 11 वाजतापर्यंत माझी जी सकाळचा रिपोर्ट त्याच्यामध्ये नव्हतं. आता मी 3 वाजताचा रिपोर्ट केला, त्याच्यामध्ये असेल तर मी तुम्हाला प्रेस नोट देतो. पुन्हा रिपीट प्रश्न तोच आहे की ऑनलाईन बुकिंग होत नाही आहे आणि गॅस एजन्सीचे जे नंबर आहेत बंद देत आहे सर्वांचं. अरे त्याची कॅपॅसिटी 10 कॉल घ्यायची आहे, 100 लोक त्यांना कॉल करतात, तो होईल ना टेक्निकल. तुम्ही स्वतःचं करून बघा. बंदच येतोय म्हणजे आताही आपण नाही ठीक आहे. मी आज अजून सकाळी पुन्हा मीटिंग घेतलेली आहे. आमचे लोक, मी जे आमच्या 14 अधिक 13 एजन्सीज आहेत तिथं आम्ही पाठवलेले लोक, आम्ही तुम्हाला ग्राउंड सिच्युएशन घेऊन पुन्हा संध्याकाळीच भेटू आपण.